उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विमानतळावर हे होर्डिंग्स लागलेले आहे। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरामध्ये लागलेले हे होर्डिंग्स अत्यंत बोलके आहे। यावर मजकूर लिहिलेला आहे, जब तक है दम लड़ते रहेंगे हम, देश धर्म और समाज के लिए। भारतीय जनता पार्टी नागपूर तर्फे हे होर्डिंग्स लागलेले आहे। याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये। जय पराजय निवडणुकांमध्ये होत असतो आणि आपण बघू शकतो यावर नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा फोटो आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो आहे। आणि ही एक प्रकारे या बॅनर्सद्वारे विनंती आहे फडणवीस यांना की तुम्ही राजीनामा देऊ नका। माझ्यासोबत पिंटू झलके आहे, इथले भाजपचे नेते। भाऊ, काय सांगणार? निश्चित निवडणुकांमध्ये अपयश हे येत असतं, पण या निवडणुकीत जरी काही अंशी आम्हाला अपयश आलं असेल तरी येत्या विधानसभेत नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निश्चितप्रमाणे यश हे भारतीय जनता पक्षाचं असेल। देवेंद्रजींच्या नेतृत्वात, माननीय नितीनजींच्या नेतृत्वात, माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात निश्चित या विधानसभेत आम्ही मोठ्या प्रमाणात यश संपादन करू, यात आमच्या मनात कुठेही शंका नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जब तक है दम लढते रहेंगे हम, याचा अर्थ काय आहे ना? देवेंद्रजींना काय सांगायचं आहे बॅनरच्या माध्यमातून? निश्चित आपण बघितलं असेल, अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात राहिलेला आहे, त्याच्यामुळे लढाई लढण्याची जी ताकद आहे ती भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये आहे। आता गेल्या 10-15 वर्षात जरी भाजप सत्तेत आलं असेल तरी अनेक वर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केलेला आहे। निश्चित यापुढेही आपण संघर्ष करत राहू, हीच त्यामागची टॅगलाईन आहे। मागणी काय आहे? फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी नाही, देवेंद्रजींना आमच्या वतीने एकच विनंती आहे की देवेंद्रजींनी सत्तेत राहून सत्ता प्लस संघटन या दोन्हीचं समन्वय साधत येत्या विधानसभेकडे लक्ष घालावं, सोबत संघटनेत आणि सत्तेत राहून आम्हाला सर्वांना मदत करावी। नक्कीच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये, सत्तेत कायम राहावं हे सांगण्याचा प्रयत्न या बॅनर्सच्या माध्यमातून आणि जय पराजय होत असते असं सांगतात भाजपचे कार्यकर्ते। त्यामुळेच जब तक है दम लढते रहेंगे हम, देश धर्म और समाज के लिए, अशा प्रकारचे होर्डिंग्स या ठिकाणी नागपूर भाजपनं लावलेले आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर आगमनाच्या पार्श्वभूमीवर हे होर्डिंग्स अत्यंत बोलके आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।